या ठिकाणी कार्यक्रम केला या शाळेने, म्हणून या शाळेच्या अध्यक्ष, सचिव आणि मुख्याध्यापिका त्यांचा सर्व शिक्षक वृंद यांना मी धन्यवाद देतो. आणि जाता जाता एवढंच सांगेन की ज्या विद्यार्थिनींनी इथे एक उत्कृष्ट इंग्लिशमधून तुमच्याशी भाषण केलं, मी त्यांना म्हटलं होतं की अधिक तू मराठीमध्ये बोल, कारण या शाळेतून शिकलेली मुलगी या गोंडवाना विद्यापीठामधून 5वा मेरिट आहे. ती 5वा मेरिट आली. कुठून शिकली ती प्राथमिक शिक्षण कुठून गेली? इथून शिक्षण घेतली. शाळा कशी आहे त्यापेक्षा तो विद्यार्थी त्या शिक्षकांनी दिलेलं जी विद्यार्थी आहे ती किती आत्मसात करतो त्याच्यावर त्याचं मेरिट असते. आणि म्हणून माझी सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे, सगळ्या पालकांना माझी विनंती आहे, या शाळेमध्ये, या शाळेकडे एक उत्कृष्ट विचाराची शाळा म्हणून, एक संस्कारिक शाळा म्हणून आपण बघावं. आणि विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे, तुम्ही कुठल्याही जरी शाळेत जर गेल्या, मोठ्या मोठ्या जरी उत्कृष्ट जरी आपण शाळेत जरी गेलो, परंतु आपण ती विद्या किती गिरवतो, आम्ही दिलेली शिक्षकाने दिलेली विद्यार्थी आम्ही ती विद्या किती आपल्यामध्ये आत्मसात करतो त्याच्यावर फार तुमचं मात्र एक भवितव्य आहे आणि त्याचं मेरिट आहे. मित्र हो, आपण याचा आदर्श घ्यावा. या ठिकाणी आपला जो भारत देश जो आहे, हा भारत देश भाषा, संस्कृती, जाती, अनेक धर्मांनी विविधतेने नटलेला आहे. मग या सगळ्या अनेक विविधतेने नटलेल्याला एकत्र कसं आणायचं, आणि त्याच्याकरिता हे स्नेह संमेलन आहेत. हे स्नेह म्हणजे प्रेम आणि संमेलन, सगळ्या प्रेमाचं संमेलन या ठिकाणी या शाळेने घडवून आणलं. आम्हाला संस्कृती जपायची आहे, आम्हाला आमची भाषा जपायची आहे, आम्हाला धर्म जपायचा आहे, परंतु त्या सगळ्यांचं एक समन्वय असावं हे वंदनीय राष्ट्रसंतांना अपेक्षित होतं. आणि या गुरुदेवाची शाळा म्हणून मी वंदनीय राष्ट्रसंतांनी जे सांगितलेलं आहे, भारत शानदार हो मेरा, वंदनीय राष्ट्रसंतालाच नव्हे, या स्वातंत्र्यासाठी ज्याने ज्याने प्राणाची आहुती दिली, ज्याने ज्याने आपला श्वास शेवटापर्यंत खर्च केला, त्यांची हीच अपेक्षा होती की माझा देश हा सौंदर्यवान व्हावा, शानदार व्हावा. म्हणून महाराजांनी भजन लिहिलं, भारत शानदार हो मेरा, मै सेवक बलवान शिपाई, रहू देश को पारा. बलवान म्हणजे काय? ताकदीने म्हणजे बलवान नाही, तो विचाराने बलवान असावा. आणि त्याचा विचाराने जसा ताकदी माणूस एखादी वस्तू जर उचलायची आहे, ती उचलण्यासाठी मदत करण्याचं त्याचं काम आहे, त्याच पद्धतीने त्याचा जो बलवान जो आहे, विधेयनी बलवान आहे, त्याने आपल्या जवळच्या कोणाला काही विचार देता येईल त्याच्यासाठी त्यांनी विचार द्यावा, तो त्याकाळी बलवान आहे. आणि म्हणून अशा अर्थाने बलवान शब्द वंदनीय राष्ट्रसंतांनी वापरलेला आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे, आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित झालात, हे विचार ऐकून घेतलेत, मुलांचे सुंदर सुंदर सणोत्सवाचं याने आपण एक चित्रीकरण या ठिकाणी केलं, सादरीकरण केलं, आपली सण कशी सादर करतात याचा इथून आदर्श आणि एक उत्कृष्ट असा एक संदेश या ठिकाणावरून दिलेला आहे. आपण त्याच्याकडे लक्ष द्यावं. कास्तकारांची परिस्थिती काय आहे त्याचा संदेश या ठिकाणाहून देण्यात आला, याच्याकडे आपण लक्ष द्यावं. आणि भारत देश आपण सर्व मिळून एक सुंदर घडवूया, ही आपल्याकडून मी कामना करतो, अपेक्षा करतो. सर्व या ठिकाणी बसलेल्यांनी त्याचं विचिंतन करून आपण सुंदर भारत देश घडवण्यासाठी हातभार लावावा, ही गुरुदेवचरणी प्रार्थना करतो. आणि मला या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून मला आदर जो सन्मान दिला